नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. त्यामध्ये काय नेमके माहिती आहे, ज्या 3 जणांना अटक केली आहे त्याच्यावरून काय माहिती? आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला 19 तारखेला रात्री 11:30 वाजता एक पदाधिकारी आहेत निलेश घारे यांच्या जी क्रेटा त्यांची गाडी होती त्या गाडीवरती फायर होऊन तिकडनं आरोपी पळून गेले आहेत असा कॉलवरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे झालेला आहे आमच्यानुसार वारजे पोलीस स्टेशनला. या तपासामध्ये आपल्या वारजे पोलीसच्या सर्व टीमने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्यावर भरपूर मेहनत घेतली. याच्यावरून काय टेक्निकल अनालिसिस करून आणि बाकीचे काही एव्हिडन्स याच्यावरून यातील जी 4 आरोपी निष्पन्न आहेत 4पैकी 3 आरोपी आपण काल त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे. त्यातील एक जो आरोपी आहे संकेत मात्राळे नावाचा तो अजून आपल्याकडे वॉन्टेड आहे. त्या आरोपींनी काही जुना यांचा काही वाद आहे त्या वादातून ही प्रथमदर्शनी हा प्रकार केला निष्पन्न होत आहे. परंतु याच्यात अजून सुद्धा काही गोष्टी घडामोडी समोर येऊ शकतात त्या दृष्टीने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे. आज या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर पुढची PCR वगैरे घेऊन पुढचा तपास जो आहे आणि बाकीचे जे वेपन्स यूज असतील किंवा व्हेकल असतील त्या गोष्टीचा तपास पुढे केला जाईल. परंतु प्राथमिक दृष्ट्या आज याच्यामध्ये जुना वाद यांचा आहे असं निष्पन्न होत आहे. परंतु याच्या तपासामध्ये अजून सुद्धा वेगवेगळे याला अँगल असू शकतात. आरोपीच्या इंट्रोगेशन मध्ये किंवा अजून तपास पुढे गेल्यानंतर याच्यात आपल्याला कॉन्क्रीट कारण किंवा कशामुळे हे प्रकार नक्की झाला हे आपल्याला कळून येईल. सर, सुरुवातीला निलेश घारे यांनी वेपन परवाना सुद्धा घेतलेला होता पण तो दिला नाही ग्रामीणनी. शहरातही त्यांनी तसा अप्लाय केला होता म्हणून हे सगळं घडून आणलंय असं काय आहे कसं? मी जे सांगता निलेश घारे यांनी पूर्वी पोलीस फुटेजसाठी अर्ज केला होता तो रिजेक्ट झालेला आहे. त्याचं वेपन लायसन्स पण प्रपोजल आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. त्याच्या गावात त्याचं इलेक्शन पण आहे ग्रामपंचायतचं जे मुळशीमध्ये आहे. तर याला वेगवेगळे अँगल आहेत. आता सध्या प्राथमिक दृष्ट्या जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या सांगण्यावरून यांचा जुना काहीतरी वाद होता टपरीच्या काढण्यावरून हा एक निष्पन्न होत आहे. परंतु ह्या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. जर काही निष्पन्न होत असेल या अँगलने तर त्यानुसार 100% पुढे याच्यामध्ये सुद्धा कारवाई करेल. सध्या निलेश घारे कुठे आहे, त्यांच्याशी काय संपर्क, त्यांची काय चौकशी केली जाणार? जे त्या दिवशी त्यांची चौकशीला त्यांना बोललं होतं पण त्यानंतर आवश्यक वाटल्यास त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलून होती. या प्रकरणामध्ये काय काय आपण जप्त केलं आहे? आता याच्यामध्ये सध्या आरोपी आपल्याकडे अटक आहे. 3 आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत पोलिसांच्या. त्यातला एक आरोपी वॉन्टेड आहे आणि ह्या पुढच्या आज त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि हजर करून पुढच्या तपास याचा केला जाईल. सध्या आपल्याकडं गुन्ह्यात वापरलेली थार गाडी आहे ती थार गाडी आपण जप्त केलेली आहे. ती डोंजेमध्ये एका पारगे नावाच्या व्यक्तीची आहे. ती त्यांना दिली होती पारगेंनी. तर ती थार गाडी सध्या या गुन्ह्यामध्ये जप्त आहे. दोनजे भागामध्येच गेलेले होते. दोनजे भाग. तर असं समजतंय जे आरोपी आहेत ते त्यांच्या मित्रपरिवारातीलच आहेत सगळेजण. बरोबर आहे. यातले जे आरोपी जे 4 आरोपी आहेत त्यांचं एकमेकाशी म्हणजे जवळचे संबंध होते असले तरी त्यांच्या जे पोस्टर दिसत आहेत त्यांचे जे सोशल मीडिया अकाउंट दिसत आहेत ते निलेश घारे म्हणजे फिर्यादी आणि हे जे आरोपी आहेत त्यांचे जवळचे संबंध होते हे निष्पन्न या ठिकाणी होत आहे. नक्कीच स्वतःच काय करून घेतलं असं काय त्यांनी स्वतःच केलं का त्यांनी त्यांना सांगितलं तुम्हाला जेव्हा बाकीचा यातला जो मेन त्याचं नाव आहे विकी अनपूर याला ताब्यात घेतल्यानंतर आणि बाकीच्या अजून चौकशी केल्यानंतर आरोपीची इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. तर ही आरोपी सुद्धा त्याच्या निलेश घारेच्या जवळच आहेत. जे आरोपी त्यांच्याकडे वेपन्स कुठले असतात म्हणजे गावठी आहे का? आता वेपन सीज केल्यानंतर ते आरोपी सांगतील. वेपन सीज केल्यानंतर ते आपल्याला कळल्यानंतर ते फॉरेन्सिकला वगैरे पाठवू. त्याच्यामध्ये फायर पण झालेला आहे. तर ते सगळे आपण म्हणजे खाली केस बुलेट आणि वेपन यूज याचं मॅच करायला आपण बॅलिस्टिक एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याकडे अहवाल पाठवण्यात येईल. अहवाल आल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला नक्की फायर झालाय का हे आपल्याला कळेल. सर, एकच फायर झाली ना? बरोबर, एकच फायर झाली. थँक्यू. नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.